महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमतः मी अभिवादन करते आणि आज या आभार सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, सामूहिक नामोल्लेखकर्ते आणि माझ्या समोर बसलेले सर्व ग्रामस्थ माता भगिनी यांचे मी सर्वप्रथम स्वागत करते। आज या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, मला उमेदवारी मिळाली आणि प्रचाराची सुरुवात झाली। पण उमेदवारी मिळत असताना तुम्ही सर्वांनी ही उमेदवारी एक प्रामाणिकपणे ठामपणे आमच्या पाठीशी उभे राहिले आणि या ठिकाणी निवडणुकीला तुम्ही मला जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते। बोलायचं झालं तर जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी आमच्या पाठीमागे उभे राहिले, खरंच मनापासून तुमचा आभार आहे। आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी जी काही मदत केली आम्हाला, जो माझा विजय दिला तुम्ही मला, हा विजय मी पूर्ण गौरी खुरद गटातील प्रत्येक ग्रामस्थांच्या चरणी अर्पण करते। आणि या ठिकाणी बोलायचं झालं तर या निवडणुकीमध्ये आपल्या तालुक्याचे आमदार अतुलदादा बेनके साहेब असतील, संजयजी काळे साहेब असतील, तसेच बाबरे साहेब असतील, सचिन शेखर दादा असतील, यांनीही या निवडणुकीमध्ये मला खूप मोलाचं सहकार्य केले। त्याबद्दल मी अतुलदादांचे पण मनापासून आभार मानते। आणि त्याचबरोबर सर्व पक्षीय नेते मंडळी असतील आणि कार्यकर्ते असतील यांचेही मनापासून या ठिकाणी आभार मानते। आणि बोलायचं झालं तर माझ्या सर्व माता भगिनी ज्यांनी नेहमी माझ्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी, काही म्हणा तुम्ही, नवस असो किंवा कोणत्या कार्यात असो, त्यांनी मला जे सहकार्य केलंय, खरंच त्या माझ्या माता भगिनीचे मी या ठिकाणी मी मनापासून आभार मानते। आणि बोलायचं तर आमचे सासरे पांडुरंग काळे साहेब यांचा वसा आणि वारसा वैभवशेठ काळे यांनी घेतलेला आहे आणि वैभवशेठ काळे यांचे तरुण मित्र मंडळी यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी आपला हा विजय झालेला आहे। त्याबद्दल मी त्या तरुण सर्व मंडळींचे मी आभार मानते। आणि खरंच या गौरी खुरद गटाचा विकास हा मी अतुलदादांच्या मार्फत एकदम प्रामाणिकपणे आणि ठामपणे करून दाखवेल। प्रत्येक जिल्हा परिषदेच्या योजना असतील, कामे असतील, तसेच पंचायत समितीच्या योजना असतील किंवा कामे असतील, ह्या मी पूर्ण गटापर्यंत पोहोचण्याचे काम हे नक्कीच करेल। आणि आपला हा गौरी खुरद गट हा एक विकसित गट म्हणून मी पोहोचण्याचं काम करेन। आणि नक्कीच तुमच्या पूर्ण मेहनतीने गेलेलं मी जे फळ दिले ते नक्कीच मी या ठिकाणी मेहनत करून आणि काम करून या गटाचा विकास करेन। थांबते, धन्यवाद।